एक खूप 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 महत्वाचा प्रश्न. ज्या वेळेला तू शिवसेना सोडलीस तर अख्खा महाराष्ट्र हळहळला ऑब्व्हियसली. कारण मराठी माणसाचा पक्ष. ज्या दिवशी तू ठरवलंस, तू बाळासाहेबांसमोर बसलास, तेव्हा काय झालं? व्हॉट डिड बाळासाहेब से? मला उगाच एक काय झालं म्हणजे? बाळासाहेबांशी काय डिस्कशन झालं? तू सांगितलंस साहेबांना, की काका मी चाललो. हां, तेव्हा काय फारसं डिस्कशन नाही झालं. मी त्यांना सांगितलं म्हणजे. त्यांना तसा अंदाज आला होता त्या सगळ्या गोष्टींचा. आणि उठलो मी, निघतो. असे हात केले त्यांनी. अशी मिठी मारली. जावं. सांगून गेलो मी. मी काही गद्दारी करून नाही गेलो. मी काही माणसं फोडून नाही गेलो. मला तुमच्या लोकांचा कोणाचा विश्वास पण बसणार नाही. म्हणजे कधीतरी माझ्या घरच्यांना विचारा, मग तुम्हाला कळेल. नवीन पक्ष काढणं-बिडणं माझ्या डोक्यात पण नव्हतं. बंद करायचं आता हे सगळं. मग मी ज्यावेळेला आलो त्यावेळेला ते सगळे लोकं इथे माझ्या घराच्या बाहेर सगळे आले-बिले वगैरे, वगैरे सगळं. मग मी महाराष्ट्रात म्हटलं, कोणीतरी मग मला सांगितलं, की आपण एक महाराष्ट्र दौरा करू. महाराष्ट्र दौरा केला. दौरा केल्यावरती मला ज्या प्रकारचे रिस्पॉन्स मला मिळायला लागला. अनेक लोकं बोलले, की आपण पक्ष काढला पाहिजे. मला असं वाटतं ही गोष्ट जानेवारीतली असेल. मग विचार करतो, काय ना, पक्ष काढायचं म्हणजे काय सोपी गोष्ट आहे का ती, पक्ष काढायचं? बरं, बाळासाहेब हयात असताना काढलेला पक्ष आहे आम्ही. हो. हां. पक्ष काढायचं, मग नाव काय ठेवायचं, मग झेंडा काय घ्यायचा वगैरे, वगैरे अशा खूप गोष्टी त्याच्यात झाल्या. आणि मग एक दिवस ठरवलं, की करायचं. पण काय इमोशनल मोमेंट असेल तो. मी तेच ना, म्हणजे एक माझं माझं असं म्हणणं आहे, की वडील विरुद्ध काकाच्या लढाईत काका हरले. म्हणजे त्याला काय ते वडील, काका-बिका वगैरे ह्या सगळ्या ह्याच्यापेक्षा ना, मुळात कसं होतं, की बाळासाहेब माझे वडील, सख्खे भाऊ, आई आणि दोघी सख्ख्या बहिणी. त्याच्यामुळे ते खूप विचित्र सगळं प्रकरण होतं. म्हणजे हा काही नुसता एक पक्षामधनं जसे भुजबळ गेले, राणे गेले, शिंदे गेले, तसा तो काय पक्षातनं बाहेर पडलेला विषय नव्हता. हं. हा मला घरातनं पण बाहेर पडणं घरातनं होतं. बाहेर पडलं. म्हणजे घरातनं बाहेर पडणं पण होतं, पण घरातच असणं होतं. असं सगळं खूप पण घरात पुन्हा यावं खूप असं खूप खूप कॉम लोकांना वाटतंय, पण ते व्हावं अशी नाही, ते लोकांची खूप इच्छा आहे. कॉम्प्लिकेटेड होतं. नाही, पण ते बाळासाहेब असताना ते घर होतं. कुठेतरी एक मराठी माणसाचं आहे डोक्यात आणि विश करणं काय आमच्या हातात आहे. हं. ते काय म्हणतात त्याला रिॲलिटीमध्ये आणणं. नाही, बघू, प्रश्न असा आहे ना, मी मगाशी तेच म्हटलं ना तुम्हाला, की या सगळ्या ह्याच्यामध्ये महाराष्ट्र आणि माझ्यासाठी महाराष्ट्र खूप महत्त्वाचा आहे. मराठी माणूस जास्त सगळ्यात खूप माझ्यासाठी अ, अत्यंत महत्त्वाचा आहे. अत्यंत माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे तो. महाराष्ट्राचा इतिहास माझ्यासाठी अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. आणि ती गोष्ट सगळ्यात मोठी गोष्ट आहे. त्यांच्यासमोर कुठचीही भांडण आणि वाद आहे. मला असं वाटतं अत्यंत दुय्यम, तिय्यम दर्जाचं आणि अत्यंत फालतू गोष्टी आहेत.